चिल्ड्रन्स सोसायटीचा इतिहास आपण बघितला की समाजातील उपेक्षित घटकातील जे बालक आहेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, तर हा हेतू शासनाचा जो हेतू असेल किंवा संस्थेचा हेतू असेल तो खऱ्या अर्थाने परिपूर्ण होत असतानाचं हे चित्र आहे. आजच्या कार्यक्रमाचा हेतू, आजच्या कार्यक्रमाची संकल्पना हीच आहे की माझे विद्यार्थी की जे या संस्थेचे खऱ्या अर्थाने ॲसेट आहेत, या संस्थेला हातभार लावणारे, या संस्थेचा कणा असणारे देणगीदार, या संस्थेला सपोर्ट करणाऱ्या ज्या संस्था आहेत, या सर्व वेल विशर्सला, स्टेक होल्डर्सला एकत्र आणून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक त्याच्या मागची एक संकल्पना आमच्या संस्थेचे मुख्याधिकारी माननीय श्री भावसार साहेब यांनी मांडली आणि संस्थांमधनं या कार्यक्रमाचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात येत आहे. आज देखील याच संकल्पनेतून हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि अशा कार्यक्रमाचा जो मुख्य कार्यक्रमाचा जो सेगमेंट आहे तो म्हणजे कृतज्ञता सोहळा, त्याला आता आपण सुरुवात करत आहोत आणि अशा कृतज्ञता सोहळ्यासाठी या ठिकाणी जे काही मान्यवर मंडळी उपस्थित आहे त्यांना मी या ठिकाणी अतिशय मनोभावे निमंत्रित करेन की आपण रंग विचार मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. सर्वप्रथम मी या संस्थेचे मुख्याधिकारी आणि या कार्यक्रमाचे संकल्पक माननीय श्री भावसार सर यांना विनंती करेल की त्यांनी विचार मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. आपण थोड्याच वेळात कृतज्ञता कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. माननीय श्री पराग सर, आपण विचार मंचावर स्थानापन्न व्हायचे. माननीय श्री विनोद सातपुते साहेब या ठिकाणी विशेष उपस्थिती यांची आहे. त्या संस्थेचे माजी बालकल्याण अधिकारी म्हणजे अहमदाबादमधून असताना या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. या ठिकाणी मी निमंत्रित करेल माननीय श्री गुड्डू अली उर्फ साहिल शहा, हे BRC मध्ये टेक्निशियन म्हणून कार्यरत आहेत. साहिल शहा माझे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून आपण कृपया विचार मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. या ठिकाणी उपस्थित आहेत किरण चाचे सर, BRC मध्ये कार्यरत आहेत आणि नेहमीच चेंबूर चिल्ड्रन्स होममध्ये सहयोगासाठी त्यांची उपस्थिती असते. किरण चाचे सर, आपण कृपया येऊन स्थानापन्न व्हायचे. गुड्डू सप्रे अतिशय चांगला अशा प्रकारचे सामाजिक कार्य ते करत असतात. विशेषतः आदिवासी विभागामध्ये आदिवासी बालकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहे. माननीय श्री विनोद शिंदे उर्फ मायकल तरुण सदनमध्ये कार्यरत आहेत आणि चांगल्या प्रकारचं कार्य ते करत आहेत. म्हणजे या चेंबूर चिल्ड्रन्स होमच्या सेवेचा वसा खऱ्या अर्थाने ते पुढे नेत आहेत. विनोदजी शिंदे, तसेच अशोक पुजारी आधार फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सेवा कार्य ते करत असतात. कृपया आपण या ठिकाणी यायचे आणि विचार मंचावर स्थानापन्न व्हायचे. आज या ठिकाणी हा कृतज्ञता सोहळा आपण संपन्न होत आहे. म्हणजे भूतकाळाचा गौरव, वर्तमानाचा उत्सव आणि भविष्याची प्रेरणा घेत तुम्हा आम्हाला या बालकांच्या विकासाचा, सेवेचा जे व्रत आहे ते आपल्याला पुढे न्यायचे. त्याकरता आपण सर्वजण एकजुटीने, एक दिलाने कार्य करायचे आणि त्याचंच प्रतिनिधित्व करणारी ही मंडळी, म्हणजे ही आपल्यातीलच मंडळी आहे, मात्र त्यांचं आपलं प्रतिनिधित्व करत ते या विचार मंचावर येऊन या ठिकाणी आता स्थानापन्न झालेले आहेत. देणगीदार आणि सामाजिक सेवा संस्था ज्या आहेत त्यांच्या सत्कारापूर्वी एक विशेष सत्कार आपण करणार आहोत. तत्पूर्वी मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्वागत सत्कार करूया. चेंबूर चिल्ड्रन्स होम आणि माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने उपस्थित असलेले माननीय श्री भावसार साहेब मुख्याधिकारी चिल्ड्रन्स सोसायटी यांचं माजी विद्यार्थी आणि चेंबूर चिल्ड्रन्स होमच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन आणि बालकांनी सुंदर अशी साकारलेली एक प्रतिमा देऊन आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. तर भावसार साहेबांचं स्वागत चेंबूर चिल्ड्रन्स होमचे अधीक्षक माननीय श्री बिलावेकर सर यांनी करावं. पुष्पगुच्छ आणि सुंदर अशी बालकांनी साकारलेली एक प्रतिमा आहे ती देत आपण त्यांचं स्वागत करतोय. मुलांनी बनवलेली आहे एक सुंदर अशी प्रतिमा देत आपण त्यांचं स्वागत करतोय.
संस्थेचे मुख्याधिकारी माननीय भावसर सर या ठिकाणी उपस्थित आहेत। संस्थेचे विधी सल्लागार माननीय श्री विनोद सातपुते त्यांचं आपण संस्थेच्या वतीनं स्वागत करतोय। मी नाईक सर यांना विनंती करेल की त्यांनी विनोद सरांचं पुष्पगुच्छ देऊन आणि बालकांनी साकारलेली एक सुंदर प्रतिमा, सुंदर चित्राकृती देत त्यांचं स्वागत करायचे। या ठिकाणी उपस्थित आहेत माननीय श्री पोपटगाडे या संस्थेचे माजी बालकल्याण अधिकारी, त्यांचं संस्थेच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय श्री धाडे मॅडम यांना विनंती करेल की त्यांनी स्वागत करायचे पोपटगाडे सरांचं। या ठिकाणी उपस्थित आहेत माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका तनुजा शेट्टे मॅडम, त्यांचे स्वागत धाडे मॅडम यांनी करावं अशी मी विनंती करतो। पुष्पगुच्छ आणि बालकांनी साकारलेली सुंदर अशी चित्राकृती देत त्यांचं स्वागत करायचंय। या ठिकाणी उपस्थित आहेत या संस्थेचे नियमित देणगीदार, म्हणजे अगदी कोणतीही अडचण असेल तर अतिशय हक्काने आम्ही त्यांना हाक मारावी आणि त्यांनी त्याला साथ द्यावी असे पराग सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं संस्थेच्या वतीनं आमदार सर यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन आणि प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत करण्यात येईल पराग सरांचं। संस्थेचे देणगी व्यवस्थापक माननीय श्री मिरकले सर यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येईल। नाईक सर यांना विनंती करा की त्यांनी मिरकले सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचे आणि सुंदर अशी प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत करायचे। भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम दिव्यांग मुलांच्या बालगृहाच्या प्रशासिका माननीय धुरे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। धावडे मॅडम यांना विनंती करेल की त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन आणि प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत करायचे। पुढील स्वागत माननीय श्री भावसर साहेब यांच्या शुभ हस्ते केले जाईल। जे माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं भावसर सरांना विनंती करेल की त्यांनी पुढे यायचे। या ठिकाणी उपस्थित आहेत माजी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी माननीय श्री प्रितेश शेलार, जिम मार्शल म्हणून कार्यरत आहेत। आतापर्यंत 10,000 लोकांना ट्रेनिंग देत आणि त्यांचा अतिशय शारीरिक सामाजिक विकास साधण्याचा त्यांनी केलेला आहे। भावसर साहेबांच्या हस्ते संस्थेचे मुख्याधिकारी यांच्या शुभ हस्ते प्रितेशजी यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येते। आपण आमचं खऱ्या अर्थाने ॲसेट आहात। पुढील स्वागत आहे श्री गुड्डू अली उर्फ साहिल शाह, BRC मध्ये कार्यरत आहेत, त्यांचं स्वागत करण्यात येईल। पुढील सर्व स्वागत हे मुख्याधिकारी यांच्या वतीने करण्यात येईल। साहिल शाह यांच्या ठिकाणी स्वागत होते, BRC मध्ये टेक्निशियन म्हणून ते कार्यरत आहेत। माजी विद्यार्थ्यांनी संघटित राहून काहीतरी किरण चाचे यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येते। जोरदार टाळ्या। हे आपले प्रतिनिधी, आपले बांधव, आपले भाऊ आहेत। पुढील सत्कार होते श्री गुड्डू सप्रे यांचा, आदिवासी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, छान अशी सेवा देत आहेत ते। आपल्या संस्थेचे माजी विद्यार्थी आणि नेहमीच कोणत्याही कार्यामध्ये सक्रिय असणारे मायकल यांच्या या ठिकाणी स्वागत सत्कार होते मुख्याधिकारी यांच्या शुभ हस्ते। पुढील स्वागत होते माननीय श्री अशोक पुजारी, आधार फाउंडेशनच्या माध्यमातून ते नेहमीच सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असतात। खऱ्या अर्थाने उपेक्षितांना, गरजूंना आधार देण्याचं कार्य अशोक पुजारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं। उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत आहे। प्रातिनिधिक स्वरूपात हा एक स्वागत करण्याचा आपण छोटासा प्रयत्न केला। खरं तर आमच्या मनात तुमच्या सर्व माजी विद्यार्थ्यांविषयी अतिशय स्वागताच्या, प्रेमाच्या आणि स्नेहाच्याच भावना आहेत। मात्र सर्वांचंच विचार मंचावर घेऊन स्वागत करता येऊ शकत नाही, याकरता हा प्रातिनिधिक स्वरूपात आपण स्वागत समारंभ केलेला आहे। NGO किंवा देणगीदारांचा सत्कार करण्यापूर्वी एक विशेष सत्कार आपण करणार आहोत। मंडळी, आपल्याला माहित आहे की या बालगृहामध्ये येणारे बालकही उपेक्षित घटकातून येत असतात।
एक वेगळ्या प्रकारची पार्श्वभूमी त्यांची असते, मात्र एक प्राकृतिक अन्याय त्यांच्यावर झालेला असतो. त्याला ते आपल्यालाच माहिती नाही की आपल्या कोणाच्या भाग्यामध्ये पुढे काय लिहिलेलं आहे. तर ज्यावेळेस ही बालकं जन्माला येतात त्यावेळेस त्यांच्या भाग्यरेषेमध्ये नेमकं काय आहे त्यांनाच माहिती नसतं. आणि म्हणून एक त्यांच्या आयुष्याला एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न तुमच्या आमच्या माध्यमातून आपण करत असतो. नशीब, भाग्य, भाग्यरेषा, प्रारब्ध हे तुम्हाला आम्हाला माहिती नाही. आपण सर्वजण त्याच्याविषयी अनभिज्ञ आहोत आणि त्याला कोणालाच आपण जबाबदार धरू शकत नाही. साहिर लुधियानी यांच्या सुंदर अशा ओळ्या आहेत. दो बूंदे सावन की, दो बूंदे सावन की, एक सागर की शीप में गिरे और मानिक मोती बन जाए. दो बूंदे सावन की, एक सागर की शीप में गिरे और मानिक मोती बन जाए. दूजी गंदे पानी में मिलकर अपने आप गवाए. किसे मुजरिम कहे, किसको दोष लगाए. दो कलियां गुलशन की, हाँ हाँ, दो कलियां गुलशन की, एक खुशी से खिलकर मन ही मन इतराए. दो कलियां गुलशन की, हाँ हाँ, दो कलियां गुलशन की, एक खुशी से खिलकर मन ही मन इतराए. दूजी अर्थी पर भेंट चढ़े और मिट्टी में मिल जाए. किसको मुजरिम समझे, किसको दोष लगाए. मंडळी, ही बालकं कुठे जन्माला येतात, कोणत्या कुटुंबात जन्माला येतात, कोणत्या परिस्थितीमध्ये जन्माला येतात, परंतु समाजाची तुमच्या आमची ती जबाबदारी आहे की अशा बालकांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे. आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने अभिमानाने मी सांगू इच्छितो की आपण सर्वजण माजी विद्यार्थी त्या मार्गावर चाललेला आहात. एक मुख्य प्रवाहामध्ये आपण आलेला आहात आणि तुमचंच कास धरून, तुमचाच हात धरून चालणारे आमची काही बालकं आहेत. अशा काही निवडक बालकांचा आपण आता इथे सत्कार करणार आहोत की ज्यांनी यावर्षीच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये अतिशय नेत्रदीपक कामगिरी करत आपल्या हुशारीची आणि आपल्या बुद्धीची चमक दाखवलेली आहे. अशा इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेल्या बालकांचा आपण सर्वप्रथम सत्कार करणार आहोत. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचा आता आपण या ठिकाणी एक सन्मान चिन्ह देऊन सत्कार करणार आहोत. माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांच्या सौजन्यानं अतिशय सुंदर आकर्षक अशी ट्रॉफी त्या हुशार बुद्धिमान बालकांसाठी या ठिकाणी आणलेली आहे. आपण या माजी विद्यार्थ्यांच्या शुभ हस्ते त्याचं वितरण करून त्या बालकांचा म्हणजे मोठे बंधू आता या लहान भावंडांचा सत्कार करतायत. अशा प्रकारचा कार्यक्रम आपण आता या ठिकाणी घेत आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी मी निमंत्रित करेल आमच्या चेंबूर जिल्ह्यात सोमचा अतिशय हुशार विद्यार्थी कुमार यश विजय पिंगळे इयत्ता 10वी 75.60% गुण. जोरदार टाळ्या. आणि माझे विद्यार्थ्यांपैकी संतोष सर यांना विनंती करेल, संतोषजी आपण कृपया इकडे यायचे आणि ते सन्मान चिन्ह यशला देऊन त्याचा सत्कार. आपल्यापैकी कोणी या माझे विद्यार्थी यश पिंगळे. .60% गुण मिळवले होते यशने, त्याचा हा सत्कार. पुढील विद्यार्थी पुष्कर कांबळे इयत्ता 10वी मध्ये 66.20%. सुंदर असे हे त्यांनी स्वतः मेहनतीने मिळवलेले प्राप्त केलेले गुण आहेत. पुष्कर कांबळे याचा या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. नाही आलेला का? पुढील विद्यार्थी आहे रमजान अन्सार शेख 60.20. मी संतोषजी बोबडे कुठे असते त्यांनी या ठिकाणी यायचे. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार करण्यात येईल. संतोषजी बोबडे कृपया यायचं. या आपली शाबासकीची थाप जी आहे ती खरंच या बालकांना फार मोठी शक्ती, फार मोठी ऊर्जा देणार आहे. संतोष बोबडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या बालकाचा, त्याच्या यशाचा सत्कार होतोय. जोरदार टाळ्या वाजवायच्यात आपण. पुढील विद्यार्थी आहे सलमान शेख. मी या ठिकाणी भीम शेट्टी यांना निमंत्रित करतो, त्यांनी यायचंय पुढील पारितोषिक वितरणासाठी. आणि सोबत विनोदजी शिंदे यांनाही सांगेल की आपण पुढील पारितोषिक वितरित करायचे. सलमान शेख 56.80% गुण इयत्ता 10वी मध्ये. मंडळी, कोणत्याही प्रकारचं खाजगी क्लास नाही, कोणत्याही प्रकारचं कोचिंग नसताना
स्वतःच्या प्रयत्नातून, मेहनतीतून, परिश्रमातून मिळवलेली ही बुद्धिमत्तेची किमया. पुढील सत्कार आहे समीर पाणी, 47% गुण. समीर पाणी याचा सत्कार विनोदजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात येईल. समीर पाणी 47% गुण मिळून त्यांनी इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेला आहे. नक्कीच पुढे ITI किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डिप्लोमा करून एक चांगल्या प्रकारचा उच्च शिक्षण घेत आपल्या देशाची परंपरा अशीच कायम ठेवेल अशा प्रकारची अपेक्षा. पुढील सत्कार आहे इम्रान शेख, 40% गुण मिळून उत्तीर्ण झालेला आहे इयत्ता 10वी मध्ये. इम्रान शेख, त्याचा सत्कार प्रितेश शेलार यांच्या शुभ हस्ते होईल. इम्रान शेख याचा 40% गुण मिळवल्याबद्दल या ठिकाणी सत्कार होते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुढील सत्कार आहे अजय थोरात, 40% गुण घेत उत्तीर्ण झालेला आहे. त्याचा सत्कार आपण साहिल शाह यांच्या हस्ते करणार आहोत. साहिलजी, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार करायचा अजयचा. 40% गुण घेत इयत्ता 10वी मध्ये उत्तीर्ण झालेला आहे. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. अशाच प्रकारची यशाची परंपरा आपण कायम ठेवावी. पुढील सत्कार आहे धीरज गिरी, 38.40% गुण घेत उत्तीर्ण झालेला आहे. कोणत्याही प्रकारचं खाजगी क्लास नाही, कोणत्याही प्रकारची कोचिंग नसताना इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेला आहे. त्यांचा सत्कार आपण किरणजी चाचे यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. धीरज गिरी 38.40 गुण घेत तो उत्तीर्ण झालेला इयत्ता 10वी. शुभम अशोक मकवाना आहे का? शुभम अशोक मकवाना इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेला आहे. 35% गुण आणि पुढचा त्याच्या यशाचा शुभम याचा या ठिकाणी आपण करतो गुड्डू सुप्रे यांच्या हस्ते त्यांना शुभम याला ही ट्रॉफी देण्यात येईल आणि त्याचा सत्कार करण्यात येईल इयत्ता 10वी मध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल. आता आपण बोलतोय तो कृतज्ञता सोहळ्याकडे. ही कृतज्ञता आहे आणि सोबतच कृतार्थता पण आहे. कृतज्ञता आपण कोणीतरी आमच्यासाठी काहीतरी केलं याविषयीची ती व्यक्त होणारी भावना आहे. आणि कृतार्थता यासाठी की आम्ही जे केलंय त्याचं योग्य फळ, त्याचा योग्य रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे. या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतायत संस्थेविषयी आणि देणगीदारांविषयी. आणि कृतार्थता आम्ही याविषयी व्यक्त करतो म्हणजे संस्था व्यवस्थापन असेल किंवा देणगीदार असतील की आम्ही जे मेहनत घेतली तुमच्यासाठी त्याचा एक नक्कीच चांगला रिझल्ट, एक चांगली पोहोच आम्हाला मिळते त्या माझे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून. आणि याच्या कार्यक्रमाचा संकल्पच तोच आहे की कृतज्ञता आणि कृतार्थता याचा संगम घेत हा सेवेचा वसा, हे जे आपण हाती घेतलेले व्रत आहे तर आपल्याला असंच पुढे चालू ठेवायचं आहे. हे सामाजिक कार्य, ही सामाजिक चळवळ ही एका वेगळ्या सामाजिक शक्तीतून उभी राहिलेली आहे. आणि ती शक्ती तुम्हाला ज्यांच्या माध्यमातून मिळते ते या कार्याचे जे पिलर आहे, जो कणा आहे ते म्हणजे देणगीदार. तर अशाच देणगीदारांचे प्रतिनिधी ज्यांना अन्य एका ठिकाणी जायचंय आणि श्री पराग सर त्यांचा आता आपण सर्वप्रथम माजी विद्यार्थ्यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करणार आहोत. पराग सरांचा विशेष उल्लेख या ठिकाणी करावासं वाटेल की चेंबूर चिल्ड्रन्स होमचे ते विशेष देणगीदार आहेत. म्हणजे संस्थेमध्ये इतर ठिकाणी ते कार्यरत आहेतच, परंतु चेंबूर चिल्ड्रन्स होम बाबत त्यांची धारणा, त्यांचं प्रेम आणि त्यांचा दृष्टिकोन अतिशय वेगळा आहे. आणि त्यामुळे या संस्थेतील बालकांसाठी अगदी कोणत्या प्रकारची गरज भासली तर आम्ही अतिशय हक्काने त्यांना आवाज देतो. अशा माननीय श्री पराग सर यांचा आता आपण माजी विद्यार्थ्यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करत आहोत. तर मी पराग सर यांना निमंत्रित करायचे की आपण समोर यायचंय आणि माजी विद्यार्थी जेवढे पण या ठिकाणी उपस्थित आहेत आपण कृपया समोर यायचे आणि आपल्या शुभ हस्ते हा कृतज्ञतेचा भाव या ठिकाणी व्यक्त करायचे. संतोष सर असतील, सगळ्यांनी यायचे आणि कृपया पराग सरांना
सन्मान चिन्ह देत आपल्या कृतज्ञतेची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवायची. प्रितेशजी आपण कृपया यायचे आणि ते सन्मान चिन्ह देऊन आपण सर्वांनी हात लावून तो पराग सर यांना त्यांचं सन्मान चिन्ह ते प्रेमाची भेट त्यांना सुपूर्द करायची आहे. आपण आमच्यासाठी करत असलेले कार्य अतिशय मौलिक आहे. या ठिकाणी या संस्थेचे नियमित देणगीदार मान्य श्री राजू वरंदाने सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी कृपया विचारमंचावर यायचे. अतिशय शुभप्रसंगी आपलं आगमन झालंय की ज्या वेळेस आपण देणगीदारांच्या या ठिकाणी सत्कार करतोय अशा वेळेस सर्व माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते या ठिकाणी ही कृतज्ञता आपण व्यक्त करत आहोत. माननीय पराग सर यांना सन्मान चिन्ह देऊ. राजू वरंदाने सर यांना विनंती आपण कृपया वर सर आपण देखील स्थानापन्न व्हायचं विचार मंचावर. पराग सर यांना विनंती राहील की आपण 2 शब्दात आपल्या मुलांना माननीय भावसार सर, स्टेज पे उपस्थित सारे अधिकारी, चिल्ड्रंस होम के सब कार्यकर्ता, माजी विद्यार्थी और मेरे प्यारे दोस्तों, ये मैं मेरा सौभाग्य समझता हूँ कि मुझे इधर काम करने का मौका मिला है. सभी कर्मचारियों के साथ काम करने का ये मैं मेरा सौभाग्य समझता हूँ और आगे भी जो मेरे से हो सके वो मैं ज़रूर करूँगा और इस संस्था के प्रोग्रेस के लिए पूरा हृदय से काम करूँगा. थैंक यू. मान्यवरांना अन्य एका ठिकाणी जायचं आहे पराग सरांना, त्यामुळे आपण त्यांचा सत्कार केलेला आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित आहेत जयदेव मॅडम यांनाही अन्य ठिकाणी जायचं आहे, तर त्यांचा आपण या ठिकाणी आता सत्कार करतोय. जयदेव मॅडम आपण कृपया यायचं आहे. माजी विद्यार्थ्यांना पुन्हा विनंती की आपण कृपया आपल्या शुभ हस्ते जयदेव मॅडम यांना सन्मान चिन्ह देत आपल्या कृतज्ञतेच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. निलेशजी आपण सगळ्यांनी यायचे. आपण या सर्व देणगीदारांचं आज सन्मान चिन्ह देऊन या मॅडम या जयदेव मॅडम यांचं या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह देऊन कृतज्ञतेचा भाव व्यक्त करत आहोत. सर्व माझ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी सन्मान कृतज्ञतेच्या आपला कृतज्ञतेचा आपुलकीचा भाव त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं हे सन्मान चिन्ह वितरित करत सर्व यांच्या शुभास्ते या ठिकाणी या देणगीदारांचा आपण सत्कार करतोय. त्यांच्या पाठिंब्यामुळेच खऱ्या अर्थाने हे कार्य म्हणजे तुमचं आमचं आयुष्य उभं करण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातूनच आपण पूर्ण करत आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या कृतज्ञतेचा भाव आपुलकीचा भाव त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. धन्यवाद. सर्व देणगीदारांचा म्हणजे अनेक आपण 51 देणगीदारांना निमंत्रित केलं होतं, परंतु अन्य ठिकाणी एका व्यस्त कार्यक्रमामुळे अनेक देणगीदार आलेले नाहीत. निवडक देणगीदार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय. पुढील सत्कार आहे आपल्या संस्थेचे नियमित देणगीदार माननीय श्री राजू वरंदाने सर. मुलांचा जेवणाची व्यवस्था असू दे, त्यांची पिकनिकची व्यवस्था असू दे किंवा अन्य कोणत्याही कार्यक्रमाची जर व्यवस्था करायची असेल तर अतिशय हक्काने आपण ज्यांना सांगतो असे राजू वरंदाने सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी संस्थेच्या वतीनं आणि माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं आपण कृतज्ञता व्यक्त करतोय. मी संस्थेचे मुख्य अधिकारी माननीय श्री भावसार सर यांना विनंती करेल की त्यांनी वरंदाने सरांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन आणि संस्थेविषयीची कृतज्ञतेची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत माननीय श्री राजेश सर, संस्थेचे नियमित देणगीदार. चेंबूर चिल्ड्रन्स होमसाठी नेहमीच त्यांचं सहकार्य असतं. राजेश सर यांना विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी यायचंय आणि आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय.
या ठिकाणी उपस्थित आहेत भारत जैन सर, देणगीदार माननीय श्रीमती डॉक्टर आरती वकील यांच्या प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत का? आरती वकील यांच्या प्रतिनिधी, माननीय श्रीमती दया शेट्टी मॅडम यांना मी निमंत्रित करते, त्यांनी यायचे. संस्थेचे मुख्याधिकारी माननीय श्री भावसार सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येतोय. कृतज्ञतेची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येते संस्थेच्या माध्यमातून. या ठिकाणी उपस्थित आहेत मान्य श्री विजय नडार सर, या ठिकाणी उपस्थित आहेत राठोड सर, संस्थेचे नियमित देणगीदार. त्यांचंही आपण संस्थेच्या वतीने या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहोत. राठोड सर, माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं संतोषजी कृपया आपण यायचे. संस्थेच्या वतीनं आपण आणि माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन आणि या ठिकाणी अनेक देणगीदार उपस्थित राहू शकले नाही, त्यांच्याविषयी शब्द सुमनाने मी आभाराच्या आणि कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करतो. संस्थेमधील बालकांना सर्व प्रकारचे शैक्षणिक, आरोग्य, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या ज्या प्रकारची गरज असेल अशा प्रकारची व्यवस्था अनेक स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध केली जाते. अशा स्वयंसेवी संस्थांचा देखील या ठिकाणी आपण आता आजच्या कार्यक्रमामध्ये सत्कार करणार आहोत. मी सर्वप्रथम या ठिकाणी निमंत्रित करतोय विनिमय ट्रस्टचे संचालिका प्रतिनिधी जे कोण असतील त्यांनी सर्वांनी या ठिकाणी यायचे. विनिमय ट्रस्टच्या वतीनं मुक्ता मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी कृपया आपल्या पूर्ण टीमने या ठिकाणी यायचे. आणि विचार मंचावरील सर्व माजी विद्यार्थी असतील किंवा संस्थेचे अधिकारी असतील त्यांना सर्वांना विनंती करते की आपण विनिमय ट्रस्टच्या या सर्व टीमचं सन्मान चिन्ह देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करायची. अनेक माजी विद्यार्थी विनिमय ट्रस्ट सोबत आज कार्यरत आहेत आणि खऱ्या अर्थाने या कार्याला पुढे घेऊन जात आहात. आपले खरं तर असं म्हणतात की इंसानियत की रिश्तों को लफ्जों से निभाया नहीं जाता. आपल्यासाठी खरं तर शब्द अपुरे आहेत. इंसानियत की रिश्तों को लफ्जों से निभाया नहीं जाता, उन्हें तो एहसासों से सजाया जाता है. तर ती भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही हा प्रयत्न करत आहोत. आमच्या मनामध्ये असलेली तुमच्याविषयीची कृतज्ञता, तुमच्याविषयीची, तुमच्या पाठिंब्याविषयीची आणि तुमच्या आधाराविषयीची जी भावना आहे ती पोहोचवण्याचा CSA ट्रस्टचे प्रतिनिधी विशेषतः बालकांना संगणक प्रशिक्षण देत असतात. त्यांचं या ठिकाणी आपण सन्मान या ठिकाणी उपस्थित आहेत. रोटरी क्लब ऑफ देवनार आहे तो कोणी प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. PMI या संस्थेचे प्रतिनिधी संतोष आयरे सर यांनी कृपया विचार मंचावर यायचे. संतोष आयरे सर, PMI प्रिझन मिनिस्ट्री संस्थेचे कोणी प्रतिनिधी आहेत का? प्रिझन मिनिस्ट्री ऑफ इंडिया या संस्थेचे प्रतिनिधी सर्व माजी विद्यार्थी संतोष आयरे सर, माजी विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते या ठिकाणी प्रिझन मिनिस्ट्री
या ठिकाणी आपल्या संस्थेतील मुलांच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेषतः चेस या स्पर्धेमध्ये आपली मुलं कशा प्रकारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकतील याकरता कायम वेगळ्या माध्यमातून प्रयत्न करणारे सागर शाह या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं संस्थेच्या वतीनं आपण स्वागत सत्कार करतोय. सागर शाह यांना विनंती करेल की त्यांनी विचारमंचावर यायचे. संस्थेचे मुख्याधिकारी माननीय श्री भावसार साहेब आणि माझे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी निलेश चोचे आपल्या शुभास्ते या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सागर शाह यांचं आपण सत्कार करणार आहोत, कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. आपल्या संस्थेतील मुलांसाठी विशेषतः चेस या एका आगळ्या वेगळ्या स्पर्धेसाठी मार्गदर्शन करणारे क्रीडा मार्गदर्शक सागर शहा या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आपल्या संस्थेसोबत सहसंस्था म्हणून कार्यरत काही संस्था आहेत. त्यामध्ये आदित्य बिर्ला होम चेंबूर यांचं नेहमी आपल्याला सहकार्य लाभतं. आदित्य बिर्ला होमचे प्रतिनिधी राणे सर यांनी या ठिकाणी यायचे. मी संस्थेच्या वतीनं या ठिकाणी शेट्टी मॅडमच्या हस्ते राणे सर यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करत आहोत. राणे सर विशेषतः बालमहोत्सवामध्ये त्यांचा अतिशय मोठा वाटा असतो. याच मैदानावर राज्यस्तरीय देखील आपण क्रीडा स्पर्धा पार पाडत असतो आणि संस्थेसाठी देखील त्यांचं मोठं योगदान असतं. त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह देऊन सत्कार केलेला आहे. आफ्टर केअर हॉस्टेलचे प्रतिनिधी यांनी या ठिकाणी यायचे. आफ्टर केअर हॉस्टेलचे प्रतिनिधी कोणी असतील त्यांनी या ठिकाणी यायचे. तसेच तरुण सदन विनिमय ट्रस्ट कोपरखैरणे कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांनी यायचे. तरुण सदन विनिमय ट्रस्टचे कोणी प्रतिनिधी असतील त्यांनी या ठिकाणी विनोदजी यांच्या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन दुरी मॅडम यांना विनंती करेल. दुरी मॅडम आपण कृपया सन्मान चिन्ह द्यायचे. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. त्यांच्यापर्यंत सन्मान चिन्ह पोच करत आपल्या कृतज्ञतेच्या, आपुलकीच्या आणि प्रेमाच्या भावना त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवणारच आहोत. या ठिकाणी आज या कृतज्ञता सोहळ्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलेला आहात. कसं आहे की सन्मान मान हा याच्यामध्ये हेतू नाही आहे. हेतू हाच आहे की विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि हे कार्य कशा प्रकारे आपल्याला अधिक व्यापक करता येईल यासाठी अजून कोणकोणत्या प्रकारचे उपक्रम आपल्याला राबवता येतील का याविषयीचे एक विचार मंथन आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी करणार आहोत. माजी विद्यार्थी यांच्या पुढाकाराने संपन्न होत असलेला हा कृतज्ञता सोहळा अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या. माजी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सूचित देखील केलं की आमच्या अनेक माजी कर्मचारी आमच्या संपर्कात आहेत, आपण सर्वांना बोलवूया. मात्र सर्वांनाच एकाच कार्यक्रमामध्ये बोलवणं शक्य नाही. मी सर्वांना सांगू इच्छितो की हा शताब्दी महोत्सव जो आहे तो आपला पूर्ण वर्षभर चालू राहणार आहे आणि त्या वर्षभरामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपण या सर्व कर्मचाऱ्यांना, मग कार्यरत कर्मचारी असतील किंवा माजी कर्मचारी असतील, त्या सर्वांना आपण याच्यामध्ये सहभागी करून घेणारच आहोत.
आणि पूर्ण वर्षभर माझ्या विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी माझी विनंती राहील आणि आवाहन देखील राहील की आपल्या मनामध्ये विचारामध्ये ज्या ज्या काही संकल्पना असतील त्या देखील आपण या शताब्दी वर्षामध्ये राबवायच्या आहेत. संस्थेचं दालन आपल्यासाठी खुलं आहे, म्हणजे बालकांच्या हितासाठी आपण जे जे काय करू इच्छिता त्यासाठी नक्कीच ही संस्था तुमच्यासाठी एक खुलं दालन म्हणून आपण समजायचे, असं गृहीत धरायचे आणि नियमाच्या चौकटीत राहून, कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला कशा प्रकारे या बालकांना मार्गदर्शन करता येईल, या बालकांसाठी वेगळ्या प्रकारच्या कशा ॲक्टिव्हिटी घेता येतील, या सर्व प्रकारचा आपल्याला विचार पूर्ण वर्षभरामध्ये करायचा. आपल्याला नेहमीच विशेषतः संस्थेची कोणती डॉक्युमेंटेशन करायचं असेल त्याकरता ज्यांचं सहकार्य लाभतं असे सिडलिंग फाउंडेशनचे प्रतिनिधी करण सर आणि त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी मॅडम आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत आहोत. माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं यायचे किरण सर, संतोष सर, आपण कृपया करण सर आणि त्यांच्या सहकारी आहेत त्यांचं पुष्पगुच्छ देऊन तसेच आमच्या प्राथमिक शाळेचं सुशोभीकरण ज्याच्या कलेतून झालं असं गणेश सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर गणेशाचं देखील आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही आभार व्यक्त करू इच्छितो. तसेच जो सेल्फी पॉईंट बनवलेला आहे त्यामध्ये देखील गणेश यांचं योगदान खूप चांगलं लाभलेलं आहे. प्राथमिक शाळेला मदतीसाठी म्हणजे प्राथमिक शाळेचं सुशोभीकरण केलं, तसंच ITIचं देखील केलं. तर गणेश कृपया आपण यायचे. माननीय मुख्याधिकारी यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन गणेशाच्या ठिकाणी आपण सत्कार करत आहोत. गणेश हा अतिशय उत्तम चित्रकार आहे, कलाकार आहे आणि सौंदर्यदृष्ट्या आहे त्याच्याकडे. म्हणजे विशेषतः या बालकांना एक चाइल्ड फ्रेंडली वातावरणामध्ये आपण कशा प्रकारे कलाकृती आपण निर्माण करू शकतो याचा एक वेगळा सेन्स त्याच्याकडे आहे. तर गणेश याच्या या ठिकाणी आपण मुख्याधिकारी यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन आणि एक चित्राकृती देऊन त्यांचा सत्कार करतोय. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. या ठिकाणी मान्यवरांचं मनोगत आता या ठिकाणी व्यक्त होईल. आपण सर्वांनी आतापर्यंत अतिशय शांतमयरित्या सहकार्य केलेलं आहे. जी मंडळी उभी आहे मला वाटतं त्यांनी बसायचंय. अगदी 10 मिनिटाचा कार्यक्रम आता आपल्याला पुढे बघायचा आहे, अनुभवायचा आहे. भावनांची देवाणघेवाण आपल्याला करायची आहे. सर्वांना विनंती आहे की आपण बसायचे आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे त्याचा मूळ हेतू की हा जो समाजसेवेचा वारसा आहे तो आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. त्याकरता माझे विद्यार्थी म्हणजे ज्या मातीमध्ये तुम्ही घडलेला आहात, ज्या मातीमध्ये तुमची जडणघडण झालेली आहे, त्या मातीचं ऋण फेडण्याची एक संधी या शताब्दी महोत्सवानिमित्त तुम्हाला लाभलेली आहे. आणि त्यामुळे या शताब्दी महोत्सवामध्ये तुम्ही, तुमचं सहकारी, तुमचं कुटुंब कशा प्रकारे या दि चिल्ड्रन्स अँड सोसायटीच्या परिवाराशी जोडले जाल याचा विचार आता आपल्याला करायचा आहे. तर मी सर्वप्रथम माजी विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी विनंती करेल की आपण कृपया आपले अनुभव म्हणजे जे अनुभव तुम्ही या मातीमध्ये, या वास्तूमध्ये घेतलंय त्या वास्तूविषयीची तुमची कृतज्ञतेचा भाव आणि आज समाजामध्ये तुम्ही वावरत असताना तुमच्या समोर असलेली आव्हानं, तुम्ही त्यातनं काय शिकलात आणि काय शिकवण आमच्या या बालकांना द्याल, जे आता बालगृहामध्ये आहेत, तुमच्या भावनांना द्याल. तर अशा प्रकारे आपले विचार आपल्या मनोगतातून आपण या ठिकाणी व्यक्त करायचे. तर मी सर्वप्रथम या ठिकाणी निलेशजी चाचे यांना विनंती करेन की एक माजी विद्यार्थी म्हणून आपण आपल्या भावना व्यक्त करायच्यात आणि आमच्या बालकांना मार्गदर्शन करायचे आणि या संस्थेविषयीची कृतज्ञता व्यक्त करायची. धन्यवाद सर. ओके, माझं नाव आहे किरण चाचे, 1987चा विद्यार्थी. 1987 ते 1997 हा 10 वर्षाचा कालावधी मी चेंबूर चिल्ड्रन्स होममध्ये घालवला आहे. उत्कृष्ट असं
इकडचं राहणीमान होतं. जेव्हा 1987 वर्षी इकडे आलो तेव्हा 6 ची परीक्षा झालेली आणि शाळेमध्ये पदार्पण झालं. पण आता असं वाटलं होतं की पुढे इकडे या माहोलमध्ये मी राहू शकेल की नाही, व्यवस्थित होईल की नाही, की जमवाजमी होईल की नाही. पण झाली जमवाजमी झाली आणि अभ्यास करायची भरपूर इच्छा असायची. तर 6 परीक्षा झाल्यानंतर 6 महिन्यानंतर जी परीक्षा आहे ते वार्षिक परीक्षा, त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक आला आणि बरं वाटलं की जो अभ्यास करत होतो त्याचा फायदा झाला. आणि असंच कंटिन्यू इथे अभ्यास होत गेला, वय वाढत गेला आणि 10वीची परीक्षा आली. 1995च्या वर्षी 10वीची परीक्षा दिली आणि फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. संस्थेचा भरपूर सहभाग होता मला या अभ्यास करण्यामध्ये. तसेच विनिमय ट्रस्ट पण आम्हाला साथ देत होती. आणि 10वी झाल्यानंतर पुढचा आता असा सगळ्यांच्या डोक्यात असतो, आता पुढे काय करायचं. तर अभ्यास करायची तर खूप इच्छा होती की पुढे जाऊन ग्रॅज्युएशन करावं, एक चांगलं एक अभ्यास आपल्याकडे एक प्रोफेशनल क्वालिफिकेशन यावं. पण ते पर्याप्त नव्हतं, कारण संस्थेमध्ये फक्त 1 वर्ष बाकी होतं आणि संस्था 18 वर्षानंतर बोलणार होती की बाबा तुमचा सपोर्ट मी 18 वर्षापर्यंतच करणार, आता तुम्ही बाहेर जाऊ शकता. पण अशा वेळी संस्थेने ट्रस्टने असं मार्गदर्शन केलं की तुम्ही 2 वर्षाच्या आत तुमच्या हातात पैसा कसा येईल. आणि त्यानिमित्ताने ITI हा एक जो 2 वर्ष ITI कंप्लीट केल्यानंतर जी अप्रेंटिसशिप स्टार्ट होते तेव्हा काहीतरी वेतन आपल्याला मिळतं. त्यामुळे विचार केला की नाही, आपल्याला जर पुढे स्टेबल व्हायचं असेल तर आपल्याला कमीत कमी वेळात आपल्याला पैसे कसं कमवता येईल त्याप्रमाणे आपण पुढे जाऊ. आणि ग्रॅज्युएशन न निवडता मी ITI निवडलं. आणि संस्थेमध्ये फक्त 1च वर्ष होतं. 1 वर्षाची अशी काळजी होती की दुसरं वर्ष आपण कुठे करावं. पण परत संस्था पुढे आली आणि त्यांनी मागून हात दाखवला की नाही, तू 2 वर्ष ते कंप्लीट करून जा, पुढचं वर्ष आम्ही तुम्हाला एक्सटेन्शन देऊ. आणि मला वाटतं मी पहिला विद्यार्थी असेल की 19 वर्ष संस्थेमध्ये कंप्लीट करून बाहेर गेलो. आणि खरंच खूप खूप धन्यवाद. ITI कंप्लीट झाला आणि दुसऱ्या वर्षानंतर मग 2 वर्ष ITI केला आणि बाहेर गेलो. 1 वर्ष वाढवण्याचा उद्देश असा होता की मी या संस्थेमध्ये माझी वागणूक खूप चांगली होती आणि ही वागणुकीमुळेच मला या संस्थेमध्ये एक्सटेन्शन 1 वर्षाचं एक्सटेन्शन मिळालं. कारण तेव्हा आमच्या आता जसे 100 किंवा 70 किंवा 80 मुलं असणार, तेव्हा आमच्या संस्थेमध्ये 350 मुलं असायची. आणि त्या वर्षी जेव्हा माझं 10वी कंप्लीट झालं त्या वर्षी या 350 वर्षात बेस्ट चाइल्ड अवॉर्ड म्हणून मला या संस्थेतर्फे मिळाला होता. तर त्याच्यानंतर एक होतं की संस्थेमध्ये असताना भरपूर जसे विनिमय ट्रस्ट हो, चिल्ड्रन सेल सोसायटी हो, सगळ्यांनी एवढी आम्हाला साथ दिली, समाजाने एवढ्या गोष्टी दिली, तर समाजाला परतफेड कशी करायची. आणि जसं 1997ला संस्थेमधून बाहेर पडलो तेव्हापासून आज विनिमयचा व्हॉलेंटियर बनून मुलांसाठी कसं काम करता येईल त्याप्रमाणे प्रयत्न करत असतो. आज पण मी इथे येणार का माहित नव्हतो, कारण उद्यापासून विनिमय ट्रस्ट तर्फे 7 दिवसाची मुलींची आणि 7 दिवसाची मुलांची कॅम्प आहे उद्यापासून लोणावळ्याला. तर मुलांना एकच सांगायचं आहे की तुम्ही जो हा इकडे संस्थेतर्फे तुम्हाला बेनिफिट मिळतं त्याचा पुरेपूर फायदा घ्या. कारण उद्या जेव्हा तुम्ही संस्थेतून बाहेर जाता तेव्हा तुम्हाला असं कळतं की संस्था मला एवढ्या गोष्टी देत होत्या, त्याचा आम्ही जर फायदा घेतला असता तर पुढे
आम्हाला कोणाकडे हात पसरावा लागणार नाही. तर पुढच्या वाटचालीसाठी सर्व मुलांना शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. किरणजी आणि स्वतःचे अतिशय चांगल्या शब्दामध्ये आणि मार्मिक शब्दामध्ये अनुभव सांगितलेले आहेत. या ठिकाणी मी निमंत्रित करतोय माननीय श्री प्रितेश शेलार यांनी यायचे आणि आपलं मनोगत व्यक्त करायचे, आपले अनुभव आमच्या या मुलांशी शेअर करायचे. सगळ्यात प्रथम मी हिंदीमध्ये म्हणजे बोलू इच्छितो, कारण की मी ॲक्च्युली मुंबई सोडून मला खूप 10 वर्ष झाली आहे आणि मी जिथे काम करतो तिथे मी मोस्टली हिंदीमध्येच बोलतो. तर थोडीशी माझी आता मराठी थोड़ी सी कमज़ोर है. तो मैं पहले तो सबका धन्यवाद करूंगा सभी अधिकारियों का कि उन्होंने मेरे को मौका दिया यहाँ पे मेरा एक्सपीरियंस शेयर करने का. और मैं मेरा हॉस्टल में मेरा एडमिशन एक्चुअली मैं भी 5 साल का था तब से ही मैं हॉस्टल में ही हूँ. सबसे पहले मैं एडिशनल होम में भी था, फिर उसके बाद मैं रिमांड होम में था. रिमांड होम से फिर मैं यहाँ पे आया. तो बेसिकली ऐसा है कि मैंने तो कभी पेरेंट हूँ तो यहाँ पे सिर्फ कंडीशंस की वजह से, बाकी अभी भी मेरे जो भी मैं सिचुएशन फेस करता हूँ लाइफ में, जो भी मैंने यहाँ से सीखा है वो सब कुछ मैंने यहीं से ही सीखा है, हॉस्टल से. तो मैं 98 में यहाँ पे आया था और 2009 तक मैं हॉस्टल में था. मैं बहुत मतलब जैसे चाचे सर ने बताया उनकी तरह मैं बहुत स्कॉलर नहीं था, मैं बहुत नॉर्मल स्टूडेंट था. मैं पढ़ाई में बहुत ज़्यादा अच्छा नहीं था, बस पासिंग मार्क लेके आता था. तो जो भी अभी स्टूडेंट्स हैं मैं उनको यही बताऊंगा कि बेसिकली एजुकेशन इतना ज़्यादा इम्पोर्टेंट है कि मैं अभी फेस करता हूँ कि मैंने अगर और पढ़ाई किया होता तो मैं कहाँ होता. मतलब मेरे को बहुत सारी चीज़ें ऐसे लगती है अभी कि अगर मैंने अभी एजुकेशन किया होता तो इसमें मेरा कमांड अच्छा होता, ये चीज़ें मैं और अच्छे से कर सकता. तो जब भी हम लोग को यहाँ पे हाउस मास्टर बोलते थे या हमारे जो स्कूल के टीचर्स हैं वो बोलते थे कि पढ़ाई करो, तुमको यहाँ से जाने के बाद मालूम पड़ेगा, वो मैं आज भी सोचता हूँ, वो मुझे आज भी पता लगता है कि पढ़ाई करना कितना इम्पोर्टेंट है और पढ़ाई क्यों करना चाहिए. तो मेरा सिर्फ इतना ही सभी को एक्सपीरियंस है कि जितना भी हॉस्टल का अच्छे तरीके से फ़ायदा उठाओ, अच्छा एजुकेशन लो और बहुत सारी चीज़ें हैं सीखने जैसी हॉस्टल में. जितने भी यहाँ पे टीचर्स हैं जो भी बोलते हैं आपने को तो उनको सीरियसली लो और उनसे जितना हो सकता है उतना गाइडेंस लेके ही आगे बढ़ो. थैंक यू सो मच. धन्यवाद सर. सो अनुभव हे फार मोलाचे असतात आपल्यासाठी, कारण त्याच्यामध्ये जाणीव असते, त्याच्यामध्ये वेदना असते, संवेदना असते. आणि म्हणूनच आपले मोठे बंधू आपल्याला जे सांगतायत ते आता जी बालकं आपल्या बालगृहामध्ये आहेत त्यांनी त्यातून बोध घ्यायचा आहे. यानंतर मी निमंत्रित करेल गुड्डू उर्फ साहिल शाह यांना की आपण या ठिकाणी यायचे आणि आपलं मनोगत व्यक्त करायचे. यहाँ पे बैठे हुए सभी गेस्ट और मेरे प्यारे दोस्तों, 2 शब्द बोलने के लिए मुझे मौका दिया, इसके लिए थैंक यू. मैं 93 में संस्थे में आया हूँ, तो अलग अलग संस्थे से होते हुए यहाँ पे मैं सीसी होम में आया हूँ. जैसे मैं पहले डोंगरी में था, फिर न्यू ऑब्जर्वेशन होम, फिर सीसी होम में आया. तो इस तरह से मेरा सफ़र निकला. तो सीसी होम में बहुत कुछ सीखा. तो यहाँ पे हम लोग जब स्कूल जाते थे और वहाँ पे मैंने ये देखा है कि स्कूल में जाने के बाद मुझे खाना खाने के बाद जो दोपहर का स्कूल का टाइम था उसमें नींद बहुत आती थी. तो मैं सोचता था कि ये स्कूल कब ख़त्म होगा, झंझट ख़त्म कब होगा और मुझे ऐसा आराम वाला टाइम मिलेगा कि मैं दोपहर में आराम से सोते जाऊँगा खाना खाने के बाद. लेकिन जब जैसे ही 10th पास हुआ या आगे जॉब वगैरह मिला तब पता चला कि नहीं, जो स्कूल था वही सबसे अच्छा था. खाना खाने के बाद मुझे तो और भी काम करना पड़ता है, सोने के लिए नहीं मिलता है बिल्कुल. तो ऐसा अलग अलग एक्सपीरियंस था. यहाँ पे सीसीओ में 10th पास होने से पहले मेरा
बहुत मस्ती वगैरह रहता था, लेकिन मैं 9th में और 9th में मैं देखता था कि यहाँ पे BRC है, और BRC में कभी कभी हम लोग चुपके से गेट में घुस जाते थे सिक्योरिटी को बाईपास करते हुए, और वहाँ का हरियाली, आम का पेड़ और बहुत सारे चीज़ें देखते थे, तोड़ते थे, चुराते थे। तो हमें ऐसा लगता था कि एक मतलब बहुत ही शानदार, इतना अच्छा जगह है। हमारे यहाँ सीसीओ में भी काफ़ी अच्छा हरियाली वगैरह सब कुछ था, लेकिन BRC देख के बड़ा एक सपना जैसा फील होता था कि मैं यहाँ पे मुझे रहने के लिए मौका मिलेगा क्या, और यहाँ काम कर सकता हूँ क्या, नौकरी मिलेगी क्या। तो उसके लिए फिर मैं जो भी वॉलेंटियर रहते थे यहाँ पे, जैसे विनिमय के कुछ वॉलेंटियर रहते थे, तो मैं उनसे गाइड मांगता था, सर अगर मुझे यहाँ पे नौकरी करना है या BRC जैसे अच्छे ऑर्गेनाइजेशन में काम करना है तो मुझे क्या करना पड़ेगा। तो 9th 10th से मैं उस चीज़ को तैयारी करने लगा कि मुझे 60% एटलीस्ट चाहिए यहाँ पे अप्लाई करने के लिए। तो 9th 10th से मैं प्रिपरेशन करने लगा कि यहाँ पे मुझे लगना है, और उसके लिए मैं कुछ भी करूँ। फिर वो मैं टाइम स्टडी के लिए ज़्यादा देने लगा। तो इस तरह से मैं यहाँ 10th पास हुआ, ITI किया। ITI करने के बाद मेरे पास बाहर रहने के लिए अपना खुद का कुछ घर नहीं था, या रेंट पे वगैरह कुछ ऐसे रहने के लिए कुछ था नहीं। तो फिर मुझे विनिमय का थोड़ा साथ मिला। उन्होंने कहा कि नहीं, आप हमारे यहाँ तरुण सदन में रह सकते हैं और आगे का एजुकेशन कंप्लीट कर सकते हैं। मैं वहाँ रह के एजुकेशन कंप्लीट किया और ITI किया, अप्रेंटिसशिप किया। तो यहाँ पे मैं ITI 1 साल के लिए था। तो ITI करते हुए मुझे ऐसे लगा कि सिर्फ ITI करके कुछ नहीं होगा, उसके लिए हमें 10th के बाद भी कुछ करना चाहिए। तो मैं ITI के साथ साथ यहाँ नाइट कॉलेज कुर्ला में एडमिशन लिया। तो ITI करता था और फिर बाद में नाइट कॉलेज के लिए कुर्ला में भी जाता था। तो इस तरह अप्रेंटिसशिप हुआ। वहाँ पे भी अप्रेंटिसशिप करने के बाद फिर मैं नाइट कॉलेज जाता था। तो इस तरह मुझे अप्रेंटिसशिप करो, काम करो, उसके बाद नाइट कॉलेज जाओ, मतलब टाइम बहुत कम रहता था और तैयारी बहुत ज़्यादा करना पड़ता था। तो ये सब करते हुए मैं अच्छा खासा मतलब जो एजुकेशन चाहिए था वैसा कंप्लीट किया और अप्लाई किया BRC में, और मैं लग गया BRC में नौकरी के लिए। मेरा सक्सेसफुल हो गया मैं। तो यहाँ रहते हुए ये एक चीज़ सीखता था कि यहाँ जितना भी कोर्स है, जितना भी, जैसे मैं देखता था कि इलेक्ट्रिशियन के लिए जो वायरमैन सर आते थे तो वहाँ पे भी हम जाके सीख सकते थे। फिर टेलरिंग का कोर्स होता था, वो भी हम सीख सकते थे। तो इतने सारे चीज़ें थे कोर्स। तो मैं सोचा कि क्यों नहीं हमें जितना कोर्स सीखने मिलता सब सीखो। तो मैंने टेलरिंग भी ज्वाइन किया पढ़ाई करते करते, वायरमैन का भी कोर्स ज्वाइन किया पढ़ाई करते करते। स्टार्टिंग में थोड़ा काम ज़्यादा रहता है। वायरमैन के सर जो बोलते हैं कि ये घोड़ा उठाओ, मीन्स वो जो चेयर रहता था उनका, वो उठाओ लेके चलो, बोरिंग लगता था। लेकिन सीखना एक मेरे मन में था कि सीखो, जो भी कोर्स मिलता है यहाँ पे उसको सीखो। तो हर चीज़ को मैं सीखने की इच्छा रखता था कि सीखो, लाइफ में कभी ना कभी मुझे काम आएगा। और अभी आज वो मुझे मतलब डेली लाइफ में कहीं ना कहीं मुझे काम आता है हर चीज़। तो इस तरह से मैं यहाँ तरुण सदन और CCO वगैरह सब ये जर्नी मेरा निकला, और मैं एक मतलब सक्सेस हुआ। तो कहने का मतलब ये था कि ये कहूँगा कि जो टाइम मिल रहा है आप लोगों को, इस टाइम पे टाइम को यूज़ करो, उसको वेस्ट जाने मत दो। एक बार टाइम निकल गया तो फिर वापस वो आएगा नहीं। मेरे दोस्त थे उस समय, काफ़ी लोग मुझे चिढ़ाते थे, अरे तू पढ़ाकू है, तू और मैं एक ही जगह रहेंगे, कोई मतलब नहीं है, समझा, तू किताबी कीड़ा है, तू ऐसा है वैसा है। लेकिन मैं उन पे ध्यान नहीं दिया। मुझे जो करना था पढ़ाई, मुझे इतना पता था कि स्टडी करने से सक्सेस तो मिलेगा ही। और ऐसा नहीं है कि स्टडी करने के बाद कि जो लोग कहीं गवर्नमेंट जॉब या कहीं नहीं लगे तो उसका लाइफ मतलब ये सही नहीं है। वो भी कहीं ना कहीं अचीवमेंट किए हुए हैं। तो यही कहूँगा कि जो भी अपॉर्चुनिटी यहाँ मिल रहा है उसका यूज़ करो, फ़ायदा लो, सही समय पे यूज़ करो, वरना यहाँ से छूटने के बाद हमारा कोई मतलब साथ
ऐसा कोई देने वाला नहीं है, हमें खुद ही अपनी ज़िंदगी खुद गुजारना है। तो इतना बोलकर मैं मेरा 2 शब्द खत्म करता हूँ। थैंक यू। धन्यवाद सर. अनेक चॅलेंजेस असतात, अनेक आव्हानं असतात, परंतु या सगळ्यातून मार्ग निघतो जर आपण प्रयत्न करत असू तर. कारण आपल्याला प्रयत्नाला साथ देणारे अनेक लोक आपल्याशी जोडले जातात. तेच अनुभव या ठिकाणी सरांनी सांगितले. मुलांनो, आपल्या सर्वांच्या या वाटचालीमध्ये या संस्थेसोबत अनेक इतर संस्था आहेत, अनेक देणगीदार आहेत की जे आपल्याला आधार देत असतात आणि त्यांचा फार मोठा वाटा आपल्या या जडणघडणीमध्ये असतो. तर आपल्याविषयी अशाच प्रकारच्या कृतज्ञतेच्या भावना या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी मी आता निमंत्रित करतोय माजी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी संतोष अहिरे सर. आपण कृपया या ठिकाणी यायचे आणि आपलं मनोगत व्यक्त करायचे. संस्था असे देणगीदार असतील किंवा अजून ज्यांचं सहकार्य आपल्याला लाभलं त्यांच्याविषयी आपण थोडक्यात या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करायच्या. नमस्कार मित्रांनो, मी संतोष देवदास अहिरे. सन 2000 ते 2009 पर्यंत या संस्थेमध्ये होतो. आपण आज या ठिकाणी जमलो आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की आता आम्ही संस्थेतनं बाहेर गेलो, म्हणजे या संस्थेचा कालावधी संपला. त्यानंतर आम्हाला बाहेर कोणच नाही. जसं की इथं होतो आम्ही 350 मुलांमध्ये वावरत होतो. त्या काळामध्ये असं होतं की आता या संस्थेमध्ये आलेले मुलं जे आहेत ते निराधार मुलं, अनाथ मुलं, कोणी रेल्वे स्टेशनवरनं उचलले आहेत, कोणी काही गोष्टींमध्ये उचलले, कोणी गरीब आहेत. मी खूप गरीब घराण्यातनं आलेलो. आमची परिस्थिती एवढी नव्हती की आमच्या 2 भावंडांना ते सांभाळणार. मग जेव्हा मी या संस्थेमध्ये आलो, मी खूप लहान होतो. या संस्थेने म्हणजे महाराष्ट्र शासन किंवा चेंबूर चिल्ड्रन्स होम यांनी त्यांचं कर्तव्य खूप छान पद्धतीने राबवलं, म्हणजे केलं. आम्हाला पाठ्यपुस्तक किंवा शिक्षण या गोष्टीसाठी त्यांनी पुढे येऊन किंवा आम्हाला आधार दिला. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे व्यक्ती जे पडद्या आड काम करत होते, जसं की आपले डोनर्स आहेत, ज्या डोनर्सने नेहमी आम्हाला जेवण झालं, शिक्षण झालं किंवा पाठ्यपुस्तक झालं किंवा काही म्हणजे बाहेर आम्ही कैरी चोरायला गेलो पण आंबे आम्हाला भेटायचे नाही, तर आंबे आम्हाला डोनर्सच द्यायचे. मग अशा काही गोष्टी, खूपशा गोष्टी होते जे आम्हाला बाहेरचं जेवण जे बोलतो म्हणजे डोनर्सने दिलेलं जेवण आम्हाला तेव्हा भेटत नव्हतं. म्हणजे कोण देत होतं तेव्हा आम्ही त्या गोष्टीवरनं खूप प्रसन्न व्हायचो. अशा गोष्टी होत्या जे त्यांनी आम्हाला पुरवले आणि आज ते आठवणी अजूनही आमच्या मनात आहे. त्याचबरोबर आम्ही शिक्षण केलं. शिक्षण 10वी नंतर आम्हाला भरपूरसे डोनर्सने आमचे फीज भरले. मी 10वी झाल्यानंतर ITI गेलं. ITI माझ्या काही डोनर्स होते, त्यांनी माझं म्हणजे असे होते की आम्हाला माहीतच नाही कोण आमच्या मागं काम करतोय. आम्हाला पुश करण्यासाठी कोणती तरी शक्ती काम करते हे आम्हाला माहीत नव्हतं. पण त्या डोनर्सच्या हिशोबाने म्हणजे आमच्या संस्थेतली अधिकाऱ्यांनी त्यांना खूप रिक्वेस्ट करून आम्हाला सपोर्ट देण्यासाठी हे केलं असेल. आणि आज जे आहोत म्हणजे मी आज BRC मध्ये कार्यरत आहे किंवा अनेक मुलं आहेत जे भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी, कुठं इंजिनियर आहेत, कुठं पोलीस झालेत, कोणी अधिकारी आहेत, कोणी छोट्या मोठ्या कामं धंदे करत आहेत. त्यांच्या जीवनाला एक आराखडा देण्यासाठी आपल्या संस्थेतील अधिकारी, आपल्या संस्थेतील खूपसे लोक असे आहेत की ज्यांनी त्यांना सपोर्ट केलं. त्याचबरोबर काही डोनर्स होते, काही देणगीदार होते, त्यांनी त्यांना पुढे केलं. तर हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आज त्यांचं कृतज्ञता व्यक्त करण्याचा. जे पण डोनर्स आहेत, जे काही NGO आहेत ज्यांनी आम्हाला शिक्षणासाठी पुढं हे केलं, त्यांच्यासाठी आभार व्यक्त करतो. आणि माझं आयुष्य हा खूप साधारण होतं, पण माझं आयुष्य हे चमकवण्याचं मागं त्यांचं कारण होतं. त्यांनाच मी धन्यवाद देऊ इच्छितो. एवढं बोलून 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
धन्यवाद. संतोष सरांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. थोडक्यात काय तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला आधार देण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे येत असतात. फक्त आपला हेतू, आपले प्रयत्न आपण करायचे असतात. आज हाच मेसेज आपल्याला या कार्यक्रमातून द्यायचा आहे. संतोष सरांनी ज्या देणगीदारांविषयी भावना व्यक्त केल्या त्याच रिलेटेड काही गोष्टी मी या ठिकाणी सांगू इच्छितो की खरंच देणगीदारांचा फार मोठा योगदान या बालकांसाठी असतो. हे रिलेट करणारं एक गाणं गुणगुणण्याचा मी प्रयत्न करतोय. कार्यक्रम अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे. मान्यवरांचं अध्यक्षांचं भाषण होईल, त्यानंतर मॅजिक शो होईल. तर जे संतोष सरांनी व्यक्त केलं ते रिलेट करणारं एक गीत की देणगीदार समाजामध्ये आहे. आपला मुस्कीचा गारोड घेऊन जगणारा समाज आहे. आणि कधी समाजामध्ये कधी गरज निर्माण होते त्यावेळेस हा समाज त्या माणुसकीचं गारोड घेऊन पेटून उठतो. म्हणजे आपण समाजामध्ये कधी कधी बोलतो की नकारात्मकता आहे, तर त्या नकारात्मकतेपेक्षा सकारात्मक देखील तेवढीच आहे. आणि म्हणूनच आपण इतरांचं आयुष्य पुरवत असतो. संतोष सरांनी सांगितलेल्या मनोगताशी रिलेटेड करणाऱ्या एक गीतातील काही ओळी गुणगुणण्याचा प्रयत्न करतो. एक अंधेरा लाख सितारे, एक अंधेरा लाख सितारे, एक निराशा लाख सहारे, एक निराशा लाख सहारे, सबसे बड़ी सौगात है जीवन, सबसे बड़ी सौगात है जीवन, नादा है जो जीवन से हारे, नादा है जो जीवन से हारे, एक अंधेरा लाख सितारे, दुनिया की बगिया है ऐसी, दुनिया की बगिया है ऐसी, जिनमें काटे फूल भी उतनी, जीवन की बगिया है ऐसी, जितने काटे फूल भी उतनी, दामन में खुद आ जाएंगे, दामन में खुद आ जाएंगे, जिनकी तरफ तू हाथ पसारे, एक अंधेरा लाख सितारे, एक अंधेरा लाख सितारे. म्हणजे आपल्या आयुष्यात किती जरी अंधार असेल तरी तो अंधार प्रकाशमान करायला अनेक सितारे आपल्या अवतीभोवती आहेत. फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर अशा प्रकारचं देणगीदारांविषयीची जी भावना व्यक्त केली संतोषजींनी त्या रिलेटेड या ओळी या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. नियाज आता आपला विद्यार्थी आहे, आपला बालगृहातील छोटा वक्ता आहे, तो संधी सोडत नाही बोलण्याची. तर नियाज आता आपल्या भावना व्यक्त कर. आदरणीय मंचावरील सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. माझे नाव नियाज कुरेशी आहे. मी 4 वर्षाचा असताना चोममध्ये आलो. इथे माझ्याबरोबर माझे भाऊ बहीण आहे. सुरुवातीला मला काही समजत नव्हतं. मनात थोडी भीती वाटत होती. पण थोड्या आजूबाजूला माझी काळजी घेणारे लोक होते एवढे मात्र मला समजत होते. थोड्या दिवसाने मी शाळेत जायला लागलो. प्रथम बालवाडीत, नंतर मोठ्या शाळेत. शाळेतील शिक्षकांना माझ्यातील काही गुण दिसले असतील. म्हणूनच त्यांनी प्रत्येक वेळी भाषणात, गाण्यात, नाचात पुढे यायची संधी दिली. मोठा होऊन मी माझ्या भाऊ बहिणीला मदत करेन आणि इथल्या मुलांनाही सुद्धा मदत करेन. मला माहीत आहे हे मी करू शकेन, कारण तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी उभे आहात. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. धन्यवाद. या तुमच्या आमच्या अशा उपस्थितीमुळे निर्माण झालेला आहे. तोच विश्वास आपल्याला या भावकांना द्यायचा आहे.
सातपुते सरांना विनंती करेल की आज या कार्यक्रमात चिल्ड्रन्स सोसायटी माध्यमिक विद्यालय या ठिकाणचा मी माजी विद्यार्थी आहे. आज आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसर सर, राजेश नितीश सर, प्रिन्सिपल काळान मॅडम म्हणजे आता आणि धुरी मॅडम, मिरकले सर, तुषार सर, काल परवा आमची काहीतरी एक साईट व्हिजिट होती लँडवरती. त्या ठिकाणी तुषार सर मला भेटले, बोलले की सर तुम्हाला सांगायचं राहून गेलं होतं, आज कार्यक्रम आहे, काय आपले देणगीदार आहेत त्या लोकांचा आपल्याला सत्कार करायचा आहे, तर तुम्ही आवर्जून या. आणि कामाच्या गडबडीमध्ये मी विसरलो तो कार्यक्रम आज आहे. मी कालपासून त्यांना विचारतो बाबा किती वाजता आहे, कार्यक्रम झालाय का? ते बोलले नाही सर कार्यक्रम उद्या आहे. असा कामाचा ताण असतो आमच्यावरती. मला एक सांगायचं आहे की आज आपण इथे का जमलेलो आहोत. आज चिल्ड्रन्स सोसायटीला 100वे वर्ष सुरू झालेलं आहे. 1 मे 2026 रोजी 99 वर्ष आपल्या संस्थेला पूर्ण झालेले आहेत आणि 100व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. त्यामुळे हा कार्यक्रम जो आहे हा संपूर्ण वर्षभर सगळ्या संस्थेमध्ये राबवला जाणार आहे. असं नाही की फक्त CCO मध्ये झालेलं आहे किंवा आता बीकेनमध्ये झालेलं आहे. बीकेनमध्ये झालेलं आहे तर काही मुलांनी मला फोन केला बाबा की आम्हाला कसं कळवलं नाही. मला सुद्धा कळलं नाही बोललो. पण आपला शाळेचा जो कार्यक्रम आहे चिल्ड्रन्स सोसायटीचा, तो कार्यक्रम आपण भव्य आणि चांगल्या मोठ्या पद्धतीने करणार आहोत. तर त्यासाठी जे आता जे देणगीदार आहेत किंवा जे आता जे मुलं उपस्थित आहेत शाळेतले, त्या सगळ्यांना मी आवाहन करतो की येत्या दिवाळीपूर्वी आपण सर्व शाळेचा गेट टुगेदर जसं गेल्या वर्षी आपण केलं होतं त्या धर्तीवरती आपण परत करणार आहोत. माझं गेल्या वर्षी आव्हान केलं होतं की आपण फेब्रुवारीमध्ये करणार आहोत, पण काही कारणास्तव आम्हाला करता नाही आला. पण आता दिवाळीच्या आधी आम्ही सगळेच जसे ज्या उमेदीने काम केलं होतं गेल्या वर्षी त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही तो कार्यक्रम साजरा करण्याचा प्रयत्न करू. आणि 100व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आपल्या संस्थेने. तर जे काय आता बदल दिसतो आहे तो बदल पूर्वी 90च्या काळामध्ये नव्हता. आणि मी बघायचो की काही लोकांच्या हातामध्ये काट्या पण असायच्या ना, उभ्या असायच्या ना काट्या घेऊन, छड्या घेऊन, तर ते आता कोण दिसत नाही आता. त्याच्यामुळे आम्हाला बरं वाटतं की बाबा आपण शाळेत आलो बाबा. एनिवे तुम्हाला सगळ्यांना इकडे या ठिकाणी बघून मला आनंद झाला आणि आपण लवकरच भेटू शाळेच्या गेट टुगेदर मध्ये. सगळ्यांनी साथ द्या, एकत्र या. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येत आहोत. कार्यक्रमाचं अध्यक्ष भाषण आता करते. तत्पूर्वी एक विशेष सत्कार या ठिकाणी करणार आहोत आपण. त्यामध्ये एक विचारधारा, आपण नेहमीच कोणत्या गोष्टीला लीड करताना मागे करणार पण नाव घेऊ नका हे तुमचं नेहमीच सांगणं आहे. पण यायचंय एक आभाराचं भाव तुमच्यापर्यंत पोहोचवायचे. संस्थेचे मुख्याधिकारी माननीय श्री भाऊसर सर यांना विनंती करेल की हे आभारपत्र आपण संतोष सरांना वितरित करायचे. ज्या टीमने हा कार्यक्रम लीड केला माझ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांना संघटित करणं, सर्व प्रकारचे मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवणं काय विशेष नाही आहे. एक आभारपत्र फक्त आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. पुढील सत्कार करतोय आपण श्री संतोष आहिरे. सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या त्यांनी घेतल्या आणि आज हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात साकारला. संतोष सर यांच्या ठिकाणी आपण एक आभारपत्र देऊन सत्कार करत आहोत. यानंतर म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांमधनं सगळ्यांनीच सहकार्य केलेलं आहे. फक्त ही टीम लीड करत होती म्हणून या आभाराच्या भावना श्री अशोक पुजारी यांच्या ठिकाणी आपण आभारपत्र देऊन त्यांचा सत्कार करत आहोत. अशोक पुजारी जी. पुढील सत्कार होतोय श्री विनोद शिंदे यांचा. या कार्यक्रमाला त्यांनी लीड केलं.
यानंतर श्री नितीन कोल्हे, माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं या सर्व टीमने हा कार्यक्रम लीड केला. श्री नितीन कोल्हे आहेत का? नितीन कोल्हे यांनी यायचे. गेले 10 ते 15 दिवस हे सर्वजण वारंवार एकत्र येत होते, कार्यक्रमाचं नियोजन करत होते आणि आज खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम प्रत्यक्षात या सर्वांच्या मेहनतीने आणि सहकार्याने संपन्न होतोय, साकारला जातोय. नितीन कोल्हे यांचं या ठिकाणी खरं तर या टीमला ते अपेक्षित नाही आहे, परंतु आमचं ते आद्य कर्तव्य बनतं की आम्ही आपल्याविषयीच्या या भावना व्यक्त केल्या पाहिजेत. यानंतर अध्यक्ष भाषण होईल, त्यानंतर आभार आणि नंतर मॅजिक शो होणार आहे. अतिशय मनोरंजनात्मक कार्यक्रम. दुपारपासून खरं तर आपल्या सर्वांचे लाडके जादूगार बजरंग भाई या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा मॅजिक शो होईल, त्यामुळे कोणी इथून जायचं नाहीये. आता या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे माननीय मुख्याधिकारी माननीय श्री भावसार सर यांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थितांशी संवाद साधायचा आहे. आजच्या या शताब्दी महोत्सवाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमामध्ये मंचकावर उपस्थित सर्व सन्माननीय व्यक्ती, उपस्थित सर्व वेदविशास माजी विद्यार्थी, त्यांच्या सोबत आलेले काही सहचारीने आलेले आहेत त्यांच्या, आणि आपले विद्यार्थी. आजचा हा जो कार्यक्रम आयोजित करण्यामागे आपल्या संस्थेचं वातावरण कसं बदलेल, संस्थेचं वातावरण कसं उत्साही होईल, हा याच्या पाठीमागचा उद्देश होता. आणि त्याला संस्थेतील कर्मचारी, अधिकारी तसेच माजी विद्यार्थी आणि डोनर्स यांनी चांगल्या प्रमाणात प्रतिसाद दिला. याच्याबद्दल मी खरंच मनापासून धन्यवाद मानतो. खरं तर ही जी मुलांनी भाषणं केली, जी आपली माजी विद्यार्थी आहेत, त्यांनी आपण कसं घडलो, तर ही नक्की आपल्या मुलांसाठी जी सध्या संस्थेत काम करतात त्यांच्यासाठी प्रेरणादायी आहे. मी आतापर्यंत 7-8 जिल्ह्यामध्ये काम केलं आणि काही ज्या संस्था आहेत, ज्या चांगल्या संस्था, नावाजलेल्या संस्था आहेत, म्हणजे जसं IIT म्हणतो आपण किंवा IIM म्हणतो, अशा ठिकाणी सुद्धा हे जे काम आहे, हे काम शिक्षकाने जेवढं शिकवतो त्याच्यापेक्षा माझे विद्यार्थ्यांनी जेवढं त्यांना मेंटरिंग केलं ते जास्त इफेक्टिव्ह जातं, असं आम्हाला माझ्या निदर्शनास आलं. आणि हे आता हा आपला 4था कार्यक्रम आहे, 4वी संस्थेचा हा 4था कार्यक्रम आहे. याच्यामध्ये सर्व जणांनी एकत्र येऊन, जसं एका जणांनी सांगितलं की आम्ही पुढे जाण्यामागे कोणत्या शक्ती आमच्या पाठीमागे काम करत होत्या हे आम्हाला माहीत नाही, परंतु त्यांच्यामुळे आम्ही वरती गेलो. म्हणतात ना, ते गोवर्धन पर्वत उचलताना श्रीकृष्ण एकटाच नव्हे तर त्या बाकीच्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये हात होता, हजारो लोकांचा हात होता. तर तसं आपलं जीवन घडताना आपल्या पाठीमागे खूप अशा काही शक्ती असतात की ज्या आपल्याला पुढे नेण्यास म्हणजे प्रोत्साहित करतात. तर हे जे काही वेलविशर्स आहेत की जे आज नाही, आज 100 वर्षाच्या प्रवासामध्ये बरेचसे कर्मचारी येऊन गेले, अधिकारी येऊन गेले, वेलविशर्स येऊन गेले, विद्यार्थी येऊन गेले. कमीत कमी या चिल्ड्रन सोसायटीमध्ये 5 ते 6 लाख मुलं ही आपल्या या म्हणजे जडणघडण होऊन आपल्या देशाच्या भवितव्यासाठी किंवा देशासाठी सहकार्य केले. तर हे सर्वजण ही प्रथा कायम राहावी, प्रथा उत्साहाने आपण कसं काम करू, यासाठी आपण हे वर्क कल्चर कसं डेव्हलप करता येईल. तर या उद्देशाने आम्ही विचार केला की आपण हे दरवर्षी असे कार्यक्रम घ्यायला पाहिजेत आणि दरवर्षी कार्यक्रम घेतल्यामुळे मुलांना सुद्धा प्रोत्साहन मिळते. तर हा कार्यक्रम खरोखर इथल्या अधीक्षक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं बाकीच्या सर्वांचं सहकार्य घेऊन आयोजित केला. याच्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो. मी समजू शकतो की आपल्या बऱ्याच वेळेस कार्यक्रम झालेला आहे, सुरू झालेला आहे, तुमच्या भावना समजू शकतो आणि या सर्वांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कार्यक्रम औपचारिकरित्या संपलेलाच आहे, मात्र आज या ठिकाणी आमच्या निमंत्रणाला, विनंतीला मान देऊन आपण सर्वजण आलेले आहात. तर या चेंबूर चिल्ड्रन्स होमचे प्रमुख अधीक्षक मान्य श्री तुषार गलावेकर यांना मी विनंती करेन
की आता आभार प्रदर्शनाने आपण या कार्यक्रमाची सांगता करायची आहे. पुन्हा एकदा सांगेल की कार्यक्रम स्टेजवरील जरी संपला तरी प्रत्यक्ष कार्यक्रम संपलेला नाही. कार्यक्रमाचा शेवट हा मनोरंजनात्मक मॅजिक शोने होणार आहे आणि त्यानंतर आपल्या सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. आता आभार प्रदर्शन, त्यानंतर मॅजिक शो आणि त्यानंतर आपण सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी जायचं आहे. तुषार सर यांना मी विनंती करेन की त्यांनी आभार प्रदर्शनातून आभाराच्या भावना या ठिकाणी व्यक्त करायचे. नमस्कार. व्यासपीठावरील आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर उपस्थिती, विविध स्वयंसेवी संस्थाचे पदाधिकारी, समाजसेवक, देणगीदार, सर्व संस्थाचे अधीक्षक, कर्मचारी वर्ग तसेच संस्थेचे माजी विद्यार्थी बांधव, उपस्थित सर्व सन्माननीय नागरिक, आज दी चिल्ड्रनेट सोसायटी या संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा भव्य ऐतिहासिक महोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. या अविस्मरणीय सोहळ्यात आपण सर्वांनी दिलेली उत्स्फूर्त उपस्थिती, सहकार्य आणि पाठिंबा यामुळे कार्यक्रमास विशेष उंची प्राप्त झाली आहे. त्याबद्दल मी चेंबूर चिल्ड्रन्स होम परिवाराच्या वतीनं आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहे. गेले 100 वर्षापासून गेल्या 100 वर्षापासून संस्थेने समाजातील निराधार, वंचित, गरजू व संरक्षणाची आवश्यकता असलेल्या बालकांच्या संगोपन, शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन व सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी व अनुकरणीय राहिले आहे. संस्थेच्या या शतकीय प्रवासात अनेक स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, दाते, प्रशासनातील अधिकारी, संस्थेचे माजी विद्यार्थी, लोकप्रतिनिधी तसेच समाजातील विविध घटकाचे सातत्यपूर्ण सहकार्य लाभले आहे. या सर्वांच्या योगदानामुळेच संस्थेचा हा प्रवास अधिक सक्षम व यशस्वी झाला आहे. आजच्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष स्वरूपात सहकार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्था, देणगीदार, सामाजिक कार्यकर्ते, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणारे कलाकार, प्रसार माध्यम प्रतिनिधी तसेच कार्यक्रमाचे नियोजन, समन्वय व अंमलबजावणीमध्ये अहोरात्र परिश्रम घेणारे अधिकारी, कर्मचारी वर्ग व माजी विद्यार्थी यांचे मी विशेष अभिनंदन व मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच संस्थेतील बालकाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण यापुढेही असेच सहकार्य, मार्गदर्शन व सामाजिक बांधिलकी जपत संस्थेच्या कार्यात सहभागी व्हावे ही नम्र अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं सहकार्य, सहभाग आणि सदिच्छामुळेच हा शताब्दी महोत्सव दिमाखात व यशस्वीरित्या पार पडला. पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचे मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. कार्यक्रमाची सांगता झालेली आहे. फक्त 2च उल्लेख या ठिकाणी करेल. आजच्या आपल्या सर्व उपस्थितांच्या भोजनाची व्यवस्था माननीय श्री राजू वरंदने सर यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी व्हायला पाहिजेत. आणि आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाची जी क्षणचित्रे आहेत ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये ज्यांनी बंदिस्त केली, नेहमीच कोणत्याही कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले प्रशांत सर यांचं देखील मनापासून आभार. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. फक्त स्टेजवरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया समोर स्थानापन्न व्हायचे आणि बजरंगी भाईला विनंती करेल की आपण आता आपल्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाला सुरुवात करायची आणि उपस्थितांना आपल्या जादूची किमया दाखवत त्यांचं मनोरंजन करायचं. बजरंगी भाई कृपया या ठिकाणी यायचे आणि कार्यक्रमाला सुरुवात करायचे. सर्व मान्यवरांना विनंती की आपण कृपया समोर बसायचे. कोणी या ठिकाणातून बाहेर पडायचं नाहीये. आपल्याला आनंद घ्यायचे. अजूनही आपल्याला सर्वांशी सुसंवाद साधायचे. अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा त्या मातीमध्ये आपण आलेलो आहोत, त्या वास्तूमध्ये आपण आलेलो आहोत, कुटुंबासहित आलेलो आहोत, आपल्या लेकरा बाळांसहित आलेलो आहोत. आपण थांबायचे, कोणती घाई करायची नाहीये. संपूर्ण कार्यक्रमाचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. बजरंगी भाईजान या ठिकाणी आता कार्यक्रमाला सुरुवात करेल. सर्वांनी त्या मॅजिक शोचा आनंद घ्यायचा आणि त्यानंतर आपल्यासाठी जी सुग्रास अशा भोजनाची व्यवस्था केलेली आहे राजू वरंदने सौजन्याने देणगीतून, त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. हा कृतज्ञता सोहळा वेळातून संपन्न झालेला आहे. आता आपण मॅजिक शोच्या माध्यमातून त्याचा आनंदमय शेवट करायचे. बजरंगी भाईला मी विनंती करेल की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करायची. मान्यवरांना विनंती की आपण थांबायचे. सर्वांनी या स्टेजच्या बाहेर जायचं नाहीये. आनंद घ्यायचे आणि कार्यक्रमाच्या शेवटी
आपल्या सर्वांसाठी सुग्रास अशा भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्याचा आपण लाभ घ्यायचा आहे. मॅजिक शो होईल आणि त्यानंतर सर्वांनी भोजनाचा लाभ घ्यायचा आहे. सर्वांनी या मॅजिक शोचा आनंद घ्यायचा आहे. कुणीही यादें अपने दोस्तों के साथ कई दिनों के बाद दिल के कोने में बस यादी है. कभी हंसाती है चुपके से, कभी आंखों को नम कर जाती है. वो बचपन की यादें प्यारी, वो दोस्तों की मीठी बातें, भूली बिसरी यादें अपने दोस्तों के साथ कई दिनों के बाद दिल के कोने में बस जाती है. वो बड़ी बातें बिल्कुल लापते और रातों की चांदी रातें, हॉस्टल की ममता की वो यादें, हर तकलीफ किसी का निराली थी. भूली बिसरी यादें अपने दोस्तों के साथ कई दिनों के बाद दिल के कोने में बस जाती है. जोड़ी बातें, जोड़ी बातें, भूली बिसरी यादें अपने दोस्तों के साथ कई दिनों